सांगितलं की मी अद्वैत सिद्धांतावर एक काम करणारा कार्यकर्ता असं माझं मत आहे आणि मी ती प्रॅक्टिस त्याची करतोय. आपण लोकभावनेबद्दल बोललो. खरं तर आता इथे रोहित पवार जी आहे, तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात. मुळात आता हा विषय असो किंवा आता आपण सेशन बद्दल बोलतो आहे, सेशनमध्ये एकत्रितपणे एखादा मुद्दा मांडणं आणि त्याच्यासाठी आक्रमकपणे सामोरे जाणं त्या विषयाला, हे जेव्हा होताना दिसत नाहीये तेव्हा तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे महाविकास आघाडीतल्या कोऑर्डिनेशनचा. आता हा जो जसा मुद्दा आहे की काही लोकभावनेचा विषय नाही आहे असं तुम्ही म्हणणं, मात्र तुमच्याबरोबर महाविकास आघाडीत असलेल्या लोकांसाठी तो महत्त्वाचा मुद्दा आहे. किंवा आत्ता जे 50-55 आमदार आहेत त्यांनी एकत्रित येऊन एखादा मुद्दा मांडणं, या सगळ्यात कुठेतरी कोऑर्डिनेशनची कमतरता दिसते महाविकास आघाडीमध्येच. मी मांडलेल्या मी जे संदर्भ दिले, हे संदर्भ देत असताना तपासून घेतले पाहिजे ना. मी सांगतो तोच इतिहास खरा असं नाही. मी जे काही संदर्भ दिले आहेत ते महाराष्ट्रातल्या जाणत्या लोकांनी ते समजून घ्यावेत. त्यामुळे भडक वक्तव्य जी आहेत त्याची त्या संदर्भात आणि लोकभावना दुखवणे हा यातला काही विषय असू शकत नाही. मात्र एक लोकशिक्षणातून जे आपण सर्वांनीच पुढे गेलं पाहिजे, त्यामध्ये सर्व प्रकारच्या ज्या चर्चा आहेत आणि त्याच्यामध्ये जी लक्ष्मण रेषा आहेत ती न ओलांडता आपण आपले मत व्यक्त केलेच पाहिजे. आणि ती मतं व्यक्त करत असताना त्यामध्ये भाषेचा प्रयोग असेल किंवा आपला हेतू असेल, तो जो आहे तो शुद्ध ठेवण्याच्या अनुषंगानं जरूर प्रयत्न झाले पाहिजे. तो शुद्ध संदर्भ जो आहे तो सद्भावनेच्या अनुषंगाने. आपण सद्भावना करायची आहे तर सद्भावना हा काही आपण सांगितलं की आपण सगळे जण उद्यापासून सद्भावना करू असं होऊ शकणार नाही. त्यासाठी एक विचार आपल्याला धरावा लागेल, त्या विचारासोबत आपल्याला विवेक धरावा लागेल आणि विविधतेत एकता ही भारत की विशेषता, यावर आपल्याला सर्वांना ठाम मत बनवावं लागेल. आता हेच जेवायचं, हेच कपडे घालायचे, हीच भाषा चांगली, दुसरं काही करायचं नाही, ही पण एक अरोगन्स जो आहे किंवा एक आग्रह जो आहे हा होतोय. आणि त्या आग्रहाचा परिपाक म्हणून दक्षिणेमध्ये आता वेगळ्यानी गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आता दक्षिणायनचा जो संदर्भ आहे तो दक्षिणेतल्या लोकांना भारतासोबत आपल्याला ठेवणं आवश्यक आहे. आज मला मराठीवर प्रेम आहे, माझी आई चांगली आहे म्हणण्याकरता मला दुसऱ्याच्या आईला काही शिवे देण्याची काही गरज नाही. तर आपण ज्या 3 लँग्वेज फॉर्म्युला स्वीकारला आहे तो 3 लँग्वेज फॉर्म्युला याचा जो आदर आहे तो न करता आता जो एक सद्भावना बिघडवण्याच्या अनुषंगाने जो आग्रह चालला आहे की कोणी कोणत्या शाळेत जाताना कोणते घालावे, महिलांनी कसं राहावं, पुरुषांनी कसं राहावं, एकच भाषा राहिली, 1 नेशन 1 लँग्वेज 1 इलेक्शन पुरतच नाही आहे, ते बरंच वनच्या अनुषंगाने. यामुळे ही सगळी घडी विस्कटत चालली आहे आणि हे मोठं चॅलेंज आहे की आपल्याला महाराष्ट्राच्या फक्त त्रिज्येमध्ये बघता येणार नाही. तर हा एकंदरीत सगळा आता जर सामान घेताना मी माझ्या जातीच्या माणसाकडूनच दुकानातून सामान घेतलं पाहिजे इथपर्यंत जर आता विषय गेला असेल तर हे कुठे ना कुठे आपल्या सरकारचं एक फेल्युअर आहे. आणि याच्यात समाजामध्ये मोकळेपणाने चर्चा ही घडून आली पाहिजे. नुसतं सरकारलाच आपल्याला 100% दोष देऊन चालणार नाही. संतोष देशमुखांच्या मी जेव्हा घरी गेलो तेव्हा घरी जात असताना मी संतोष देशमुखांच्या कुटुंबाची एक महाराष्ट्रातला एक नागरिक एक घटक असल्यामुळे माफी मागितली की संतोष देशमुख सारख्या माणसाची हत्या इतक्या क्रूर पद्धतीने होते, हे सरकारचंच नाही तर समाजाचं पण फेल्युअर आहे. मी त्या दिवशी मीडियाच्याही पुढे हे बोललो आणि समाजाचं हे फेल्युअर आहे आणि समाजातील एक घटक या नात्यानं मला इथे माफी मागावीशी वाटते. आता या अनुषंगाने जे विधानसभेमध्ये जे सगळं सुरू आहे, इथे रोहित दादाही आहेत, ते सकाळीच जाऊन सभागृहात त्यांना बोलायला किती मिळतंय मला माहित नाही, मात्र बाहेर जे आहेत ते बाहेर लागलेल्या मीडियाशी ते रोज सकाळी ते बोलतात. प्रतिभावान व्यक्ती आहे, खूप कल्पना त्यांच्याजवळ आहेत, मात्र ते आज सभागृहात कल्पना त्यांच्या कमी अभिव्यक्त होतात, त्यांना मीडियाच्याच पुढे येऊन बोलावं लागतंय. त्यामुळे एकंदरीत हे 50-50% म्हणजे एक ठराव आल्यानंतर अर्ध विरोधक बोलले पाहिजे, अर्धे सत्ताधारी बोलले पाहिजे. तर हा तिथे जो